कॉस ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय कॉस ए मायनस बी याचा रिझल्ट आपला तयार करायचा आहे. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि मल्टीप्लाइड बाय कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. दोन्ही टर्मचे फॉर्म्युले यूज केले, कॉस ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बी चे. त्यानंतर आता जी राईट साइडची टर्म दिसते आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये? ए प्लस बी ए मायनस बी. कारण पहिली टर्म दोन्ही ठिकाणी सेम आहे, दुसरी टर्म दोन्ही ठिकाणी सेम आहे. ए मायनस बी ए प्लस बी इक्वल टू काय असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. ए प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथपर्यंत काही अडचण येत नाही. आता इथून पुढे सिंप्लिफिकेशन देत असताना यात आता 4 टर्म आहेत स्क्वेअरच्या पैकी कुठल्याही 2 टर्म्स कन्व्हर्ट करायच्या आहेत आयडेंटिटी वापरून. दोन्ही फॉर्म्युलांच्या डेरिव्हेशन साठी ही प्रोसेस लक्षात ठेवा. कुठल्याही 2 टर्म. आता कुठल्याही 2 म्हणजे यातली एक आणि यातली एक. ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन आहे त्यापैकी एक टर्म आणि पुढे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे त्यापैकी एक टर्म. ओके. कोणत्याही 2 म्हणजे दोन्ही याच नाही चालणार, त्या दोन्ही यातल्याच तेही नाही चालणार. ओके. ह्या हिंट्स मी तुम्हाला का देत आहे? कारण पुढचा फॉर्म्युला तुम्हाला डिराइव्ह करायचा आहे. ओके. 2 टर्म पैकी पहिल्या मधली एक टर्म आणि दुसऱ्या मधली एक टर्म कन्वर्ट करायची, हा पहिला रूल. दुसरा, दोन्ही ए वाल्याच किंवा दोन्ही बी वाल्याच टर्म नाही कन्वर्ट करायची. एका ठिकाणचा अँगल आपण बी वाले म्हणजे कॉस स्क्वेअर ए याचं कन्व्हर्जन करायचं ठरवलं तर पुढे साइन स्क्वेअर बी याचं कन्व्हर्जन करायचं. दोन्ही सारख्या घेतल्या, दोन्ही ए वाल्याच तर काय होतं आणि डिफरंट घेतल्या तर काय होणार आहे. एक स्टेज तुम्हाला डिफरन्स सांगतो की डिसिजन असा का घ्यावा लागतो. समजा आपण कॉस स्क्वेअर ए तसाच ठेवला आणि ह्या कॉस स्क्वेअर बी ला आयडेंटिटी वापरली 1 मायनस साइन स्क्वेअर बी. ओके. पहिल्या टर्म मधला जर आपण अँगल बी वाली टर्म कन्व्हर्ट केली आहे तर दुसऱ्या टर्म मधली ए वाली टर्म कन्व्हर्ट करायची. म्हणजे मायनस साइन स्क्वेअर ए ला काय लिहिता येईल? 1 मायनस कॉस स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर बी ॲज इट इज. बेनिफिट काय होतं बघा. कॉस स्क्वेअर ए ना आता ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. ओके. आणि आता हा साइन स्क्वेअर बी मल्टिप्लाय करा ह्या ब्रॅकेटला, सोबत हा मायनस पण मल्टिप्लाय होईल बाहेरचा. म्हणजे मायनस
1 इंटू साइन स्क्वेअर बी तो होईल मायनस साइन स्क्वेअर बी आणि मायनस इंटू मायनस प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. एक ए ची टर्म आणि एक बी ची टर्म घेतली की प्रॉब्लेम एका स्टेप मध्ये सॉल्व्ह होतो पुढे. पण जर त्याच्यामध्ये दोन्ही ए वाल्या किंवा दोन्ही बी वाल्या टर्म घेतल्या सॉल्व्ह होतो पुढेही, पण मग ते सिम्प्लिफिकेशन स्टेप्स वाढतात. तुम्ही करून पहा. जे मी सांगितलंय ना नाही करायचं ते करून पाहायचं. असं का सांगितलं असेल, त्याचा काय प्रॉब्लेम होतो याच्यात आपण जास्त शिकतो. इथे मायनस कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिलं, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. ओके. पण आता समजा एखादा म्हटला की नाही मला पहिल्या पार्ट मधली ए ची टर्म कन्वर्ट करायची आहे आणि दुसऱ्या पार्ट मधली बी ची कन्वर्ट करायची आहे, करू शकतो. त्यानं फॉर्म्युला वेगळ्या फॉर्म मध्ये तयार होईल. म्हणजे हा एक फॉर्म्युला जो असेल तो दोन प्रकारे लिहिता येतो. त्याचे दोन रिझल्ट येतात आणि ते दोन रिझल्ट याच्यावर डिपेंड आहेत. त्यामुळे कुठल्या रिझल्ट साठी कुणाला कन्वर्ट करायचं हेही महत्वाचं आहे. आपण कॉस स्क्वेअर बी आणि साइन स्क्वेअर ए यांचं कन्व्हर्जन केलं, हा रिझल्ट मिळाला. बरोबर. आता समजा आपण या स्टेप नंतर कॉस स्क्वेअर ए ला कन्वर्ट केला असता, कॉस स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर बी, तर काय होईल बघा. कॉस स्क्वेअर ए घेतला तर 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. आता कॉस स्क्वेअर बी ना मल्टिप्लाय केला, कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी, सॉरी कॉस स्क्वेअर बी साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी आणि पुढे मायनस साइन स्क्वेअर ए ना मल्टिप्लाय केला, मायनस साइन स्क्वेअर ए आणि मायनस इंटू मायनस प्लस साइन स्क्वेअर ए इंटू इथे साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी कॅन्सल झाला आणि टर्म काय मिळाली, इक्वल टू कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. ओके. म्हणजे इथे आपण कुणाला कन्व्हर्ट करतोय त्याच्यानुसार मिळणारा रिझल्ट चेंज होतोय. पण आता ते नाही आलं लक्षात आपल्या ऐनवेळी. समजा आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये हे प्रूव्ह करायला सांगितलंय आणि आपल्याकडनं ही टर्म मिळाली. आता परत हे खोडून परत हे सगळं डबल करत बसायचं का, नाही. जी टर्म मिळालेली आहे ही त्याच्यावरूनच दुसरी टर्म तयार करता येते. याचा बेनिफिट कसा देतो, फॉर्म्युला लक्षात ठेवायला. एक फॉर्म लक्षात ठेवायचा, त्याच्यावरून दुसरा इमिजिएट तयार होतो. कसा, हे असं का घडलं की ज्याचं कन्व्हर्जन करायला पाहिजे होतं आपण त्याचं नाही केलं, दुसऱ्याच केलं. मग आता इथे आल्यावर कन्व्हर्ट करा. म्हणजे हा जो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी
त्याला आपण ह्या सेकंड रिझल्ट मध्ये कन्वर्ट करू शकतो. फक्त आयडेंटिटी वापरायच्या, दोघांचंही कन्व्हर्जन करून टाका. म्हणजे कॉस स्क्वेअर ए काय होणार, 1 मायनस साइन स्क्वेअर ए, मध्ये मायनसचं चिन्ह आहे, केअरफुल. आणि साइन स्क्वेअर बी काय होणार, 1 मायनस, आता ब्रॅकेट काढून टाका. पहिल्या टर्मचा ब्रॅकेट डायरेक्ट निघून जातो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या टर्मला मायनस मल्टिप्लाय -1 प्लस कॉस स्क्वेअर बी, +1 -1 कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिलं, कॉस स्क्वेअर बी मायनस, मिळाली का तीच टर्म बघा. नाही असं तिथल्या तिथे भरपूर फिरवता आलं पाहिजे आपल्याला, काहीच लागत नाही, फक्त आयडेंटिटी. गॉट दिस? म्हणजे फॉर्म्युलाचा हा पहिला फॉर्म तयार करा, त्याच्यावरून दुसरा मिळवा, किंवा दुसरा सेपरेट तयार करा. गॉट दिस? आधी हा कंप्लीट करा. चला इक्वेशन 1 नाव देऊ आपण, आणि इथे लिहू ऑर फ्रॉम 1, म्हणजे लक्षात येईल हे कुठून चेंज झालाय. 3 पार्ट 3 वेगळ्या कलर मध्ये आहेत, त्यामुळं तुम्ही आता कसे वेगळे करायचे ते बघा. Yes, sin a plus b multiplied by sin a minus b, याचेही दोन फॉर्म तयार होतील. कशा प्रकारचे असतील ते पहा. sin a plus b चा फॉर्म्युला झालेत का कोणाचे तयार फॉर्म्युले? काय एंड एंड फायनल रिझल्ट कोणाचा झालाय का तयार? कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए और साइन स्क्वेअर ए मायनस. ओके, आता साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि सेकंड साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. Multiply the brackets a plus b, a minus b, a square minus b square, म्हणजे काय येईल? sin square a cos square b minus cos square a आता आयडेंटिटी वापरून कन्वर्जन, सेम लॉजिक मागच्यासारखंच. दोन्ही टर्म मधल्या एकेकाचं कन्वर्जन करायचंय. एक ए वाला पकडायचा, एक बी वाला पकडायचा. पहिल्या टर्म मध्ये ठीक आहे, साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी ला काय लिहिता येईल? 1 मायनस साइन स्क्वेअर बी, आणि मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर. पहिल्या टर्म मध्ये कॉस स्क्वेअर बी चं कन्वर्जन, दुसऱ्या टर्म मध्ये कॉस स्क्वेअर ए चं कन्वर्जन. ओके, इक्वल टू मल्टिप्लाय करा ब्रॅकेट्स मध्ये, साइन स्क्वेअर ए माइनस
साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी आणि मायनस साइन स्क्वेअर बी मल्टिप्लाय केला, मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी कैंसल, remaining term is साइन स्क्वेअर ए मायनस, हा एक फॉर्म तयार झाला. याच्यावरूनच दुसरा दोघांचंही कन्व्हर्जन करायचंय. साइन स्क्वेअर ए लाच 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी लाच 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. वन माइनस कॉस स्क्वायर ए माइनस 1 प्लस कॉस स्क्वायर बी. 1 माइनस 1 कैंसल, टर्म आली कॉस स्क्वायर बी मायनस, हा एक रिझल्ट आणि हा एक रिझल्ट. त्या दोन फॉर्म मध्ये त्याची व्हॅल्यू लिहिता येते. झालंय कंप्लीट. आता यामध्ये प्रॉब्लेम डेरिव्हेशनचा नाही आहेत, डेरिव्हेशन होऊन जातात. पण ज्यावेळी आपण ऍक्च्युअल डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवण्याचा विचार करतो त्यावेळी काय घडतं पहा नेमकं. आता हे फॉर्म्युले जर आपण एकत्रित केले, कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी, काय आले त्याचे रिझल्ट. फर्स्ट रिझल्ट cos स्क्वायर ए माइनस साइन स्क्वायर बी, और सेकंड रिजल्ट cos स्क्वायर बी माइनस साइन स्क्वायर ए. ओके, आणि सेकंड रिजल्ट है साइन ए प्लस बी इंटू साइन ए माइनस बी. याच्या व्हॅल्यूज काय येत आहेत. साइन स्क्वायर ए माइनस और कॉस स्क्वायर माइनस तर ज्यावेळी हे फॉर्म्युले यूज करण्याची वेळ येते डायरेक्ट,
तर असं काहीतरी आठवतं की साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर असलं काहीतरी आहे. पण ज्यावेळी फॉर्म्युला आपण ऍक्च्युअली लिहित असतो त्यावेळी गडबड होते, कन्फ्युजन होतं की नेमका ए कुठे घ्यायचा आहे, बी कुठे घ्यायचा आहे, कॉस कुठे घ्यायचा आहे आणि साइन कुठे घ्यायचा आहे. मध्ये तर सगळे मायनसचे चिन्ह आहेत, त्यामुळे त्यात काही कन्फ्युजन नाहीये. कन्फ्युजन याच्यामध्ये की साइन कुठे आहे, कॉस कुठे आहे, ए कुठे आहे आणि बी कुठे आहे. बघा ते पाहून काही लॉजिक लागते, काही ऑब्झर्वेशननी. नेमकं कॉसच्या फॉर्म्युल्यात काय घडतंय, साइनच्या फॉर्म्युल्यात काय घडतंय. हे जर लक्षातच ठेवायचे असले फॉर्म्युले आपल्याला एखाद्या वेळी, झालीच कोणाची इच्छा, तर त्यात होणारं कन्फ्युजन कमीत कमी कसं होईल. आधी एक काम करायचं, तुमच्याकडनं काही लॉजिक आलंय त्याच्यावरती. आता जे आपल्या साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, याचे जे 4 फॉर्म्युले होते त्याच्या ज्या टर्म्स आपण विचारात घ्यायचो, साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस साइन साइन, ते इथं मॅच होत नाही. कारण आपल्याकडे साइनच्या फॉर्म्युल्यात काय असतं, साइन कॉस, कॉस साइन. इथं तसं नाहीये. आणि कॉसच्या फॉर्म्युल्यात काय असतात, कॉस कॉस साइन साइन. इथं तसं नाहीये. बरोबर आहे. हा, ते लॉजिक ऑपोजिट वापरू शकता तुम्ही, रिव्हर्स वापरू शकता. तसं इथं नाहीये, त्याच्या ऑपोजिट आहे. मेनली 4 रिझल्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नाही करायचा, अनावश्यक डेअरिंग टाळायची. या पहिल्या 2 पैकी कुठलाही एक आणि या 2 पैकी कुठलाही एक लक्षात ठेवा. तो कसं ठेवायचं ते बघूया आपण. कारण एकावरून दुसरा पटकन मिळवता येतो. एक स्टेप आयडेंटिटी वापरायची, कन्व्हर्जन होऊन जातं. म्हणजे काय, आता पहा, हा साइन स्क्वेअर ए, हा साइन स्क्वेअर बी आहे. आयडेंटिटी वापरली की आपल्याला माहिती आहे 1 मायनस, हा 1 मायनस कॉस होणार, म्हणजे कॉस स्क्वेअरची टर्म मायनस येणार. आणि हा 1 मायनस कॉस स्क्वेअर बीच होणार, पण मधला मायनस त्याला मल्टिप्लाय केल्यामुळे मध्ये इथं प्लस येणार. या प्रकारे आपण आयडेंटिटी डायरेक्ट यूज करू शकतो. त्यामुळे 2 पैकी एक रिझल्ट पहिल्या ग्रुप मधला, 2 पैकी एक रिझल्ट दुसऱ्या ग्रुप मधला. आता काय लॉजिक, सेकंड ग्रुप मध्ये लक्षात ठेवायला कन्व्हिनियंट रिझल्ट हा आहे पहिला. कुठेच काही उलट सुलट नाही, कुठेच काही रेशो चेंजचा प्रश्न नाही. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. दॅट्स इट. एक रिझल्ट परफेक्टली लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरून हिंट वापरायची दुसऱ्यासाठी. कारण इथे काही उलट सुलट नसल्यामुळे काही कन्फ्युजन होण्याचा चान्स नाहीये, जर थोडासा यूज करताना ऑब्झर्वेशन ठेवले प्रॉपरली प्रत्येक वेळी तर.
ह्या साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी ला कन्व्हर्ट करता येतं आयडेंटिटीवरून, हा रिझल्ट मिळवता येतो क्विकली. आता याच्या कंपॅरिझननी कॉसचा फॉर्म्युला कुठला घ्यायचा? येस, पहिलाच. फक्त चेंज काय? कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए. इकडे दोन्ही कॉस आलेत, इकडे एक तरी कॉस पाहिजे ना, बरोबर आहे. लास्टची टर्म मायनस साइन स्क्वेअर बी ॲज इट इज आहे, फक्त हा एक चेंज यामध्ये आहे. त्यामुळे हे दोन रिझल्ट लक्षात ठेवायचे कंपॅरिझननी, त्याच्यावरून बाकीचे दोन जनरेट करता येतात. पण हे लक्षात ठेवावं लागतील, त्याला पर्याय नाही. ओके, बऱ्याच वेळा समोर ज्यावेळेस येतील तेव्हा जो ऑब्झर्वेशन केले तर ते लक्षात राहतातही. ठीक आहे. आता आपल्या एक्झरसाइज मधला क्वेश्चन होता, प्रूव्ह दॅट cos x plus y into cos x minus y equal to cos square y minus sin square x. म्हणजे हे प्रूव्ह करायचं होतं. फक्त x आणि y च्या जागी a आणि b आलेत, किंवा आपण म्हणू शकतो a आणि b च्या जागी x आणि y आहेत. करता येईल तो कंप्लीट. ए आणि बी च्या जागी एक्स आणि वाय ठेवून सोडवता येईल. ओके, टेक डाउन नेक्स्ट. प्रूव्ह दॅट tan 5a minus tan 3a divided by tan 5a plus tan 3a equal to sin 2a divided by sin 8a. काय टर्म दिलेली आहे? tan 5a minus tan 3a divided by tan 5a plus tan 3a आणि इक्वल टू प्रूव्ह काय करायचं आहे? sin 2a sin तर राईट साइडच्या टर्म मध्ये टॅन च्या असत्या तर सोपं होतं, बरोबर आहे ना. टॅन कॉमन घेतला, 5a minus 3a म्हणजे 2a, 5a plus 3a म्हणजे 8a, बरोबर ना. चालतं का असं? नाही, पण हिंट त्यातच आहे. 5a minus 3a म्हणजे a minus b
आणि 5a प्लस 3a म्हणजे a प्लस बी. हिंट त्यातच आहे. याचा अर्थ a मायनस बी a प्लस बी चे रिझल्ट असणार आहेत, पण राईट साइडला साइन आहे. याचा अर्थ याला साइन कॉस मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. राईट साइड मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल तर ऑप्शन मध्ये हिंट असतात सगळ्या. tan 5a लाच sin 5a अपॉन cos 5a लिहा मायनस tan 3a sin 3a अपॉन cos 3a डिवाइडेड बाय डिनोमिनेटर tan 5a sin 5a अपॉन प्लस sin 3a अपॉन cos 3a. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन आणि ऍडिशन काय होईल? sin 5a इंटू cos 3a आणि मध्ये मायनस आहे, मायनस cos 5a इंटू डिवाइडेड बाय डिनोमिनेटरची टर्म cos 5a इंटू cos 3a आणि आता मुख्य डिनोमिनेटर परत तिथे क्रॉस मल्टिप्लाय cos 3a इंटू sin 5a म्हणजेच त्याला sin 5a इंटू cos 3a लिहिलं प्लस cos 5a इंटू sin 3a डिवाइडेड बाय cos 5a इंटू. आता यामध्ये cos 5a cos 3a बरोबर, न्यूमरेटरची टर्म काय? sin a cos b मायनस cos a sin b आहे का? sin a cos b मायनस cos a sin b इक्वल टू sin म्हणजे 5a मायनस आला sin a मायनस b होती त्यातच हिंट आणि डिवाइडेड बाय डिनोमिनेटर sin a cos b प्लस म्हणजे sin 5a प्लस इक्वल टू व्हॉट? sin 2a अपॉन that is completed.
झालंय कम्प्लीट. या नेक्स्ट. झालंय कम्प्लीट. एकदा नेक्स्ट. याच प्रकारचं हे एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं लगेच. cot a multiplied by cot 4a plus 1 cot a into cot 4a plus 1 divided by cot a into cot 4a minus 1 equal to cos 3a divided by cos 5a. करा सॉल्व. cot म्हणजे cos अपॉन sin. cot a cos a अपॉन cot 4a cos 4a अपॉन प्लस 1 divided by denominator cos a
इंटू cos 4a मायनस काही पहिल्या स्टेप पेक्षा थोडीशी अवघड होती, पण याच्यापेक्षा जास्त खतरनाक पुढची आहे. महत्वाची भीती त्याची आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय करून बेरीज वजा बाकी इयत्ता दुसरी. आपले प्रॉब्लेम हे आहेत. आणि आपलं ते प्रिपेअर करून घेण्याची मानसिक इच्छा नाही, आपल्याला जस्ट फक्त टाइमपास करायचा आहे. माझ्यासारखा असता आतापर्यंत दुसरीच्या एखाद्या मुलाकडून ते शिकून घेतलं असतं, त्याकडून 5 थोबाडीत पण मारून घेतल्या असत्या. त्याची लाज वाटत नाही आपल्याला, त्याचा राग येत नाही आपल्याला की आपल्याला हे प्रिपेअर करायचं आहे, त्याच्यावरती वर्किंग करायचं आहे. काय अडलंय, 2 टाइम भाकरी मिळते आपल्याला आरामात. काही हे व्हिजन नाही, काही एम्स नाही, काही ऑब्जेक्टिव्ह नाही. मेंढरासारखं आपलं चाललंय मग चाललंय. महत्वाचं आहे ऍटिट्यूड जोपर्यंत डेव्हलप होत नाही आपल्याला काही येणार नाही. आपल्याला हे यायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायचा. आपण एक स्टेपही पुढे जायला तयार नाही. क्रॉस मल्टिप्लाय, ऍडिशन, सबट्रॅक्शन, त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो. वन मल्टीप्लाइड बाय cos a cos 4a न्यूमरेटर, cos a इंटू cos 4a प्लस sin a इंटू sin 4a डिवाइडेड बाय sin a इंटू sin 4a. सेम डिनॉमिनेटर ला क्रॉस मल्टीप्लाय, cos a cos 4a माइनस sin a sin 4a डिवाइडेड बाय sin a इंटू न्यूमरेटरची टर्म cos a cos b प्लस sin a sin b, cos a cos b प्लस sin a sin b. a म्हणजे आणि b म्हणजे डिनॉमिनेटर cos a cos b माइनस sin a sin b, cos a प्लस b. a माइनस 4a माइनस 3a आणि a प्लस 4a cos ऑफ माइनस थीटा cos थीटा cos 3a cos 5a.
लिहून फक्त फॉर्मॅलिटी म्हणून घ्यायचं असतं. ते लिहिलेल्याचा काय आपण उपयोग करत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. तर घरच्यांनी कोऱ्याच वह्या घेऊन दिल्यात आणि ते वर्षभर कोऱ्याच राहण्यात म्हणून लिहायचं काम करायचं. नेक्स्ट, cos 27 plus sin 27 cos 27 plus sin 27 divided by cos 27 minus sin 27 equal to tan 72 degree. This is again one more group. भरपूर एक्झाम्पल्स या प्रोसेसचे असणार आहेत. प्रत्येक वेळी इथे 27 डिग्री ऐवजी इतर काही आकडे असतील किंवा थीटा एक्स किंवा आणखी मल्टिपल अँगल्स मध्ये वगैरे भरपूर कॉम्बिनेशन्स यात असणार आहेत. महत्वाची एक प्रोसिजर यात लक्षात घ्या. टर्म ऑब्झर्वेशन cos प्लस साइन cos मायनस साइन म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मधल्याही भरपूर एक्झाम्पल्स मध्ये मॅक्झिमम ठिकाणी अशा प्रकारच्या टर्म्स आहेत. फक्त त्यामध्ये 27 ऐवजी x असेल 2x असेल. cos मायनस साइन cos प्लस साइन त्यांचा रेशो न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस पण असू शकतो. आणि आता कन्व्हर्जन होणार आहे टॅन मध्ये. इथे राईट साइड दिलेली आहे म्हणून टॅन दिसतोय, पण तो नसता तरीही आपल्याला हे माहिती पाहिजे की हा टॅन मध्ये कन्वर्ट होतो. तो कसा कन्वर्ट होतो? टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी दोन्ही फॉर्म्युलांमध्ये इथे 1 असतो आणि टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतो. प्रोसेस आपण केलेली आहे जस्ट मागच्याच एका ग्रुपच्या वेळी. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस आणि इथे 1 पाहिजे. जस्ट डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos 27. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला cos 27 ने डिवाइड केलं तर न्यूमरेटरला cos 27 अपॉन cos 27 प्लस sin 27 अपॉन cos 27 सेपरेट घेतले लगेच. डिनॉमिनेटरला cos 27 माइनस
साइन अपॉन कॉस. कॉस कॉस सगळे कॅन्सल झाले. न्यूमरेटरची टर्म काय 1 प्लस tan 27 आणि डिवायडेड बाय 1 मायनस ही आणखी एक ओळखीची टर्म कालच पाहिलेली आणि काल हे सांगितलं होतं आणखी पुढे बऱ्याच ग्रुपमध्ये हे येणार आहे. असा एक मोठा ग्रुप असणार आहे पुढे डबल अँगल फॉर्म्युले झाल्याच्या नंतर आपण तो पाहणार आहे. त्यात हा एक टाईप, हा एक टाईप आणि याच्या आधीचा पण एक टाईप, असे एकाच प्रॉब्लेम मध्ये तिन्ही टाईप येऊन जातात. 1 प्लस tan 27 अपॉन 1 मायनस tan 27 काय करायला गेली ते? येस, डिनॉमिनेटरच्या tan 27 ला 1 नी मल्टिप्लाय आणि मग tan 27 च्या जागी काय लिहायचंय? 1 च्या जागी लिहायचंय. काय लिहायचं 1 च्या जागी? tan 45 डिग्री. आता इथे हे 27 डिग्री मध्ये दिलाय त्यामुळे आपण डिग्री मध्ये लिहावं लागेल अँगल. 1 च्या जागी tan 45 प्लस tan 27 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा पहिला 1 तसाच ठेवायचा, त्या जागी नाही लिहायचं काय. जो मल्टिप्लाय आपण 1 केलाय त्या जागी आपण लिहिणार tan 45 इंटू tan 27 आणि आता ही टर्म कुठल्या फॉर्म मध्ये? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. त्यात a काय आणि b tan 45 प्लस आणि यांचं ऍडिशन म्हणजे ही टर्म केअरफुली लक्षात घ्या. आणि असाच एक प्रॉब्लेम यामधला आहे